मकाचे दाणे वेचू नये म्हणून बायकोनं असं जबरदस्त डोकं लावून तिकडे लाईट नसल्यामुळं मोकार गोंधळ ठेवू आपले. तर आज आपल्याला सकाळी सकाळी आपल्या अयोध्याला डोस पाजाय गावात जायचं होतं बरं का. आणि अनुसंगूला शाळेत पण नेऊन घालायचं होतं. मग त्यांना शाळेत नेऊन वगैरे घातलं. तर इकडं आपलं आहे ना मका लावायचं काम चालू झालेलं आहे आजपासून. तर मग आपण सरी पद्धतीने मका लावतोय. आता आपण मका लावण्यासाठी सरी 1.5 फूट पाडलेली आहे, का जेणेकरून आपण मुरघासासाठी मका करतोय ना त्याची भर चांगली निघन. तर आपलं पुढं मका लावायचं काम चालू होतं. पाठीमागं लगेच पाणी चालू करून दिलं होतं बरं का. तरी पण आपल्या एका डीपी फुलट झालेलं आहे. त्यामुळं आपली एकच मोटर चालू होती. आता या सरी पद्धतीनं मका जर केली ना, त्यामध्ये पक्षी खूप त्रास देतात बरं का. म्हणजे आपल्या मळ्यामध्ये तर मोराचे प्रमाण खूप असल्यामुळं आहे ना, मका वेचायचा म्हणजे मका पातळ होण्याचे चान्सेस खूप राहतात. त्याच्यामुळं आपण लगेच पाठोपाठ पाणी देतो. आणि बायकोला म्हटलं काहीतरी सिस्टीम कर. तिने लगेच बुजगावण्याची तयारी करून टाकली. तर पहिले 8-10 दिवस मकाची काळजी घेतली ना, तर मका ही टॉपची जी ती बरं का, म्हणजे एकदम पातळ नाही होत का, काय नाही. त्याचबरोबर आपलं इकडं नांगरायचं काम चालू होतं. तिकडे चक्करला गेलो होतो बरं का. आपला एवढंच एक प्लॉट नांगरायचा राहिलेला आहे आणि तो पण आज नांगरून झालेला आहे. तर इकडं आपली जी डिप्पी बंद होती ना, त्याचं काम करण्यासाठी आपले वायरमॅन साहेब आले होते बरं का डायरेक्ट. आता 2-4 दिवसापासून आपल्या या मोटरी बंद होत्या, कारण आपल्याला सिंगल फेज लाईट होती, पण 3 फेज लाईटीचा प्रॉब्लेम होता. कारण तिथे ना बाबळी आडव्या होत्या. मग त्या बाबळी-बिबळी काढून घेतल्या आणि वायरमॅन साहेबांनी लगेच आपल्याला ती वायर बियर म्हणजे ती तार जी आहे ना लगेच जुळून दिली बरं का. म्हणजे एकदम भारी काम करून दिलेलं आहे. तर जाता जाता वायरमॅन साहेबांनी पुन्हा फोन आला, कॉन्टॅक्ट करा लगेच येतो म्हणलं. चालन, काय हरकत नाही.